हॅलो नमस्कार. तर इथं आज संध्याकाळी मी इथं जेवणासाठी कढी बनवणार होतो आणि सकाळचा जो भात आहे तो सुद्धा उरलेला होता. आता मी इथं कढी बनवून घेणार आहे. सर्वात आधी तर मी दही आहे ते इथं ताक बनवून घेतलेलं आहे फेटून. त्यानंतर मी इथं छान असं कढीला इथं फोडणी देणार आहे. फोडणीसाठी मी इथं मिरच्या, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेले आहे. आता मी इथं दही आहे ती इथं पाणी घालून फेटून ताक करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं भाकरीचे जे पीठ आहे तेच इथं वापरणार आहे. ते सर्वात आधी इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. जे पीठ आहे ते इथं सर्वात आधी मी अशा प्रकारे मिक्स करून घेते, कारण की इथं कढी बनवताना गाठी वगैरे होत नाहीत. तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मी इथं मोहरी, जिरं घालून इथं घातलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी लसूण, कढीपत्ता आणि मिरच्या घालून त्यानंतर जो ताक आहे त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये हळद पावडर देखील टाकायचं आहे. आणि नंतर इथं सर्वात शेवटी तुम्ही इथं कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरतं तुम्ही इथं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे कढी आहे ती इथं मी तयार करते. आणि खूप जास्त घट्ट देखील मी इथं कढी तयार करत नाही, कारण की खूप घट्ट आहे ते इथं म्हणजे इथं पिताना वगैरे तोंडामध्ये छान असं लागत नाही. त्यामुळे मी थोडीशी पातळच बनवते. आणि तुम्ही इथं पीठ वगैरे घातल्यानंतर ह्यामध्ये कंटिन्यू तुम्हाला इथं हलवत राहायचं आहे, नाहीतर इथं गाठी वगैरे होतात. आता मी सर्वात शेवटी ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. छान असं उकळ्या काढून घेतलेलं आहे आणि जेवढं मला इथं पातळ पाहिजे तेवढं इथं मी करून घेतलेलं आहे कढीला. आता सकाळी इथं चपाती भाजी वगैरे बनवलेली होती, पण ती सकाळच्या जेवणामध्ये संपलेली होती. त्यानंतर इथं संध्याकाळी आम्हाला खूप जास्त असं म्हणजे जेवण वगैरे लागत नाही. त्यामुळे मी इथं भात, कढी आणि सांडगा आहे ती इथं तळून घेणार आहे. सांडगं म्हणजे इथं भाताबरोबर छान लागतात. आणि ह्या सांडगे आहेत ती मी कशाप्रकारे बनवलेलं आहे, पीठ वगैरे कशाप्रकारे मी इथं शिजवलेलं आहे, त्याचा व्हिडिओ देखील मी इथं शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तुम्ही तो सुद्धा इथं पाहू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की माझे मी डेली रूटीन ह्या चॅनलवरती मी शेअर करत असते.